नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी, सर्वात मोठी गुड न्यूज. 4 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी अपडेट बघा. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फायनल 3000 रुपये सुरू. पाहू शकता बघा, फायनल 3000 रुपये जे ते तुम्हाला लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन आलेली अपडेट आहे आणि नवीन अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळं सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही आहे. तर बघा, फायनल 3000 रुपये सुरू. सर्वांना शेवटची मुदत आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना कशाची शेवटची मुदत आहे, कशासाठी शेवटची मुदत आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि बघा, ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जो आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 4 नोव्हेंबरची जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. म्हणून सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. पाहू शकता बघा, सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्वात महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसाठी. बघा, लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार. बघा, आता महत्त्वाचं सुरू झालं म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, भरपूर महिला भगिनींचे प्रश्न पण आहेत, दादा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, सर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार. बघा, तुम्हाला अजून ऑक्टोबरचा हप्ताच मिळालेला नाही आहे. ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तोच तुम्हाला अजून मिळालेला नाही आहे. त्याच्यामध्ये आता महिला भगिनींचं नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. बघा, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो कधी येणार याच्याकडे महिला भगिनींचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. आता त्याच्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो कधी येणार, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. बघा, ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. नोव्हेंबर महिना जो आहे तो सुरू झालेला आहे. नोव्हेंबर महिना सुरू होताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहे. बघा, नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि महिला भगिनींचे प्रश्न यायला लागले आहेत, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरम्यान अजूनपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही आहे. ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो हप्ताच तुम्हाला अजून मिळालेला नाही आहे. बघा, ऑक्टोबरचा हप्ता आहे तोच मिळालेला नाही आहे. त्याच्यामध्ये आता महिला भगिनींना नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो मिळायचा मार्गच तुमचा मोकळा आहे. मोकळा कसा आहे, ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भात सरकारने GR काढलेला आहे. GRमध्ये 410.30 कोटी रुपयांचा निधी पण सरकारने दिलेला आहे, पण अजून वाटप होत नाही आहे. म्हणजे काय, याचं महत्त्वाचं कारण काय. बघा, हा जो काही निधी आहे आपण पाहिलं तर GR येऊन भरपूर दिवस झालेले आहेत तरी देखील पैसे का वाटप होत नाही. पैसे न वाटप होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण पाहिलं तर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे. पुढे बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी अशा बातम्या सुरू आहेत की ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असं बोललं जात आहे. जर असं झालं तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. काय, तुम्हाला सरळ 3000 रुपये येतील. बघा, 1500 रुपये न येता डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये येतील. डायरेक्टली तुम्हाला 3000 रुपये येतील, 1500 रुपये न येता. आता याबाबत अधिकृत माहिती जी आहे ती अजून समोर आलेली नाही आहे. कुठल्याही पद्धतीने कुणीही घोषणा केलेली नाही आहे 3000 रुपये येतील म्हणून, पण तशा पद्धतीचा अंदाज आपल्याला एक लागतोय की 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. ऑक्टोबरचा हप्त्याचा GR आलेला आहे. GR येऊन भरपूर दिवस झाले पण पैसे येत नाही आहे. ते पैसे न येण्याचं कारण म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता पण तुम्हाला एकत्र दिला जाऊ शकतो, म्हणून ते पैसे थांबवलेले असू शकतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोघंही एकत्र तुम्हाला येऊ शकतात. आता बघा, ऑक्टोबर संपला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाही आहेत. ऑक्टोबर महिना संपून झालेला आहे तरी देखील अजून पैसे आलेले नाही आहेत. आज जर आपण पाहिलं तर 4 तारीख आहे,
तरी पण पैसे तुम्हाला अजून आले नाही आहे. आता नोव्हेंबरच्या पैशांची महिला वाट पाहत आहेत, कारण बघा जेव्हा केव्हा जो महिना सुरू होतो त्या महिन्याचा हप्ता महिला भगिनींना हवा असतो. पण ऑक्टोबर महिना संपला, ऑक्टोबरचे पैसे आले नाहीत. नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, नोव्हेंबरचे पण पैसे पाहिजेत. म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोघं तुम्हाला एकत्र पाहिजेत. कोणकोणत्या महिलांना वाटतंय यावेळेस 3,000 रुपये दिले पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटतंय कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. बघा जेवढ्या जास्त महिला लिहून पाठवतील तेवढं तुम्हाला चान्सेस आहेत 3,000 रुपये येण्याचे. कारण बघा 3,000 रुपये जर तुम्हाला मिळाले तर लाडक्या बहिणींनो महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यामध्ये वेगवेगळं काही जे काही तुमच्या स्वतःसाठी असेल ते करू शकता. तुम्हाला जर काही त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तो पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि 3,000 रुपयांची भर तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आहे. तर कोणकोणत्या महिलांना वाटते 3,000 रुपये पाहिजे, ज्यांना वाटते 3,000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 3,000 रुपये पाहिजेत. आता बघा आता नोव्हेंबरच्या पैशांची महिला वाट पाहत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जाते. लक्षात घ्या, नोव्हेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु हे जे काही पैसे आहेत हे तुम्हाला लवकर मिळतील. लवकर म्हणजे कधी मिळतील ते पण तुम्हाला लगेच मी सांगणार आहे. बघा आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार बघा. लाडकी बहीण योजना नोव्हेंबर इन्स्टॉलमेंट डेट. नोव्हेंबर महिन्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. बघा नोव्हेंबर महिन्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या लागण्याची शक्यता आहे, जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका असतील त्याची घोषणा झाली, म्हणजे त्या निवडणुकांची घोषणा झाली की त्या दिवसापासून त्या वेळेपासून आचारसंहिता लागू होते. त्या वेळेपासून काय होते, आचारसंहिता लगेच लागू होते. आचारसंहिता लागू झाली म्हणजे कुठल्याही पद्धतीचे जे काही निधी आहे तो त्या ठिकाणी वाटप करता येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे खास करून म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तो पण वाटप करता येणार नाही आहे आचारसंहिता लागू झाल्यावर. त्याच्यामुळे बघा आता या ज्या काही निवडणुका आहेत त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका जर जाहीर होण्याच्या आधीच पैसे दिले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच तुम्हाला पैसे दिले जाऊ शकतात. निवडणुका जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत निधी दिला जात नाही. लक्षात घ्या, बघा आचारसंहिता लागू झाली की कुठल्याही सरकारी योजनेच्या अंतर्गत निधी जो आहे तो दिला जात नाही. त्यामुळे महिलांना आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, आता आचारसंहिता लागू होणार आहे, जर समजा घोषणा झाली त्यावेळेपासून आचारसंहिता लागू होते, म्हणून घोषणा होण्याच्या अगोदरच तुम्हाला हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी दिले जाऊ शकतात. आता हे जे काही पैसे ते कसे असतील, 1,500 रुपये असतील की 3,000 रुपये हे पण महत्त्वाचं आहे. आता कोणकोणत्या महिलांना, आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला 1,500 रुपये पाहिजेत की 3,000 रुपये पाहिजेत, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. सर्व महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये एकत्र येणार. लाडकी बहीण योजना ऑक्टोबर नोव्हेंबर इन्स्टॉलमेंट अपडेट. लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता अजून दिलेला नाही आहे. त्यामुळे ऑक्टोबरचे 1,500 आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजेच काय, ऑक्टोबरचे 1,500 आणि नोव्हेंबरचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. निवडणुकीची घोषणा होण्याआधी हे पैसे दिले जाऊ शकतात. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच हे पैसे दिले जातील. बघा लवकरच हे जे काही पैसे ते तुम्हाला दिले जातील. पण त्याच्या अगोदर आता कोणकोणत्या महिला भगिनी, ज्या महिला भगिनींना असं वाटतंय की 3,000 रुपये आले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे 3,000 रुपये पाहिजेत म्हणून. आता पुढे बघा लाडक्या बहिणींची KYCची अंतिम तारीख, आता शेवटची मुदत पण आहे महिलांना. बघा लाडकी बहीण योजनेत KYC करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 18 नोव्हेंबर आहे. 18 सप्टेंबरपासून KYC करण्यास सुरू केले होते. 2 महिन्यात तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाही आहे. बघा सरळ शासनाने सांगितलेलं आहे. 18 सप्टेंबरपासून KYC सुरू झाली होती. 2 महिन्यांचा कालावधी होता. 2 महिन्यांमध्ये जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. ठीक आहे, तुम्हाला पुढचे जे हप्ते ते त्या ठिकाणी मिळणार नाही. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळेल का? हो, ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.